राज्यसभेचे माजी उपसभापती आमचे नेते दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आज स्मृती दिन आहे। त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज या रिपब्लिकन पक्ष कार्यालयामध्ये आम्ही त्यांना वंदन केलं, अभिवादन केलं। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे चंद्रपूरच्या अतिशय गर्भ श्रीमंत अशा देवाजी बापू खोब्रागडे या श्रीमंत कुटुंबामध्ये ते जन्माला आले। बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या सरकारमध्ये ज्या वेळेला बाबासाहेब मंत्री होते मंत्रिमंडळात, त्यात बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजातल्या दलित समाजातल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवलं। 2 बॅच पाठवल्या, त्यापैकी एका बॅचमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे त्यांना संधी मिळाली होती, परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलांना विनंती केली की तुम्ही श्रीमंत कुटुंबातले असल्यामुळे तुमचा मुलगा स्वखर्चाने बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला शिकायला पाठवा। त्यांची विनंती मान्य करून त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वखर्चाने लंडनला शिक्षणासाठी पाठवलं। त्या बदल्या समाजाचा एक आणखी विद्यार्थी लंडनला शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी गेला। बाबासाहेबांनी 2 बॅचमध्ये जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी पाठवले, उच्च शिक्षणासाठी पाठवले, त्यातल्या एकाही विद्यार्थ्याचं नाव समाजामध्ये आज लोकांना माहिती नाही। परंतु बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे स्वखर्चाने शिक्षण घेऊन आल्यानंतर 1950 ला ते बॅरिस्टर होऊन आले। त्यावेळेला 26 जानेवारी होती, पहिला प्रजासत्ताक दिन होता। त्यांचे वडील बाबासाहेबांना भेटायला घेऊन गेले मुलाला। बाबासाहेबांना सांगितलं माझा मुलगा बॅरिस्टर होऊन आला, आणि मग त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की तुझा मुलगा मला चळवळीसाठी दान दे। तेव्हापासून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे चळवळीसाठी त्यांनी वाहून घेतलं, त्यांना दान केलं त्यांच्या वडिलांनी। 1955 ला बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांना शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी केलं। हा विश्वास बाबासाहेबांनी ह्या तरुण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्यावर टाकला। त्या विश्वासाला पात्र होऊन बॅरिस्टर साहेबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत 1984 पर्यंत रिपब्लिकन पक्षाचं काम केलं। देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या त्या काळात शाखा होत्या। पंजाब पासून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये लोकप्रतिनिधी निवडून येत होते, खासदार निवडून होते, आमदार निवडून येत होते। असं प्रचंड असं संघटन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी केले। 18 वर्ष ते राज्यसभेत होते, 2-2.5 वर्ष ते राज्यसभेचे उपसभापती सुद्धा होते। वेगवेगळ्या योजना ज्या आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 1959 पर्यंत UPSC मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलत नव्हती, आरक्षण नव्हतं। त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे जे खासदार होते 9 लोकसभेमध्ये, दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लोकसभेत आवाज उठवला आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी राज्यसभेत आवाज उठवला। आणि त्यानंतर सरकारला अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना UPSC म्हणजे केंद्राचं जे लोकसेवा आयोग आहे त्याच्यामध्ये संधी मिळाली। आज जे IAS IPS जे दिसत आहेत ही सगळी रिपब्लिकन पक्षाची देण आहे। मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या नंतर जे मोठं आंदोलन झालं ते भूमिहीनांच्या सत्याग्रहाचं झालं। कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली झालं। त्यानंतर ज्या जमिनी वाटल्या गेल्या, लाखो हेक्टर जमिनी वाटल्या गेल्या, त्या कुठल्या एका समाजाला वाटल्या नाहीत, त्या सर्व भूमिहीन समाजाला वाटल्या गेल्या। हे सगळं रिपब्लिकन पक्षाचं श्रेय आहे। परंतु दुर्दैवानं या गोष्टीचा लाभ रिपब्लिकन पक्षाला घेता आला नाही। सातत्याने जनतेच्या प्रश्नावर लढणारे नेते म्हणून बॅरिस्टर साहेबांच्याकडे पाहिलं जातं। राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी चांगले चांगले मुद्दे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले। परदेशातल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळाचं सुद्धा नेतृत्व त्यांनी केलं। अशा ह्या महान नेत्याचा आज स्मृती दिन आहे। आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो। ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दिलीपदादा जगताप सुद्धा माझ्यासोबत आहेत, आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष भागवतजी कांबळे आहेत, आमचे मुंबईचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील आहेत,
शाहीर आमचे अशोक कांबळे साहेब आहेत. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज बाबा बॅरिस्टर साहेबांना अभिवादन करायला.